नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 37वा अध्याय घेत आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे सर्वांना हा अध्याय, हा गुरुचरित्र ग्रंथ ऐकायला मिळेल. तरी आता 37वा अध्याय गुरुचरित्राचा सुरू करूयात. अध्याय 37वा. श्री गणेशायन महा. नामधारक विनवी सिद्धासी. पुढे कथा वर्तली कैसे. श्री गुरु सांगती विस्तारेशी. काय निरूपिले यानंतर. ऐक नामधारका सगुणा. श्री गुरु अवतार नारायणा. जाणे सर्व आचार खुना. सांगतसे कृपेशी. त्रयमूर्तीच्या अवतारास. आचार सांगता काय प्रयास. ज्ञानदेवोनी पतितास. वेद म्हणविले कवने परी. ऐसे गुरुमूर्ती दातारू. भक्त जनकल्पतरू. सांगते झाले आचारू. कृपा करोनी विप्रासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. ग्रह रक्षणार्थ कारणासी. अग्निमंथन काष्टासी. संपदावे कृष्णा मार्जार. श्रीखंडादी मणिघृते. तीळ कृष्णाजीन. छाग वस्त्रे इतुकी असावी पवित्रे. दुरिते बाधा करून शक्ती. शुक्ल पक्ष सारसाशी. पोसावे घरी पर्येशी. समस्त पाप विनाशी. धेनू असावी आपले घरी. देवपूजेचे विधान सांगेन ऐका एक मन. ग्रह बर्वे समार्जन. देवग्रह असावे हिरण्य रौप्य ताम्रेशी अथवा मृतिका पात्रेशी. समार्जन करावे विधीशी. निषिद्ध पात्रे सांगन. काश्यपात्री कन्यकाहस्ती. नोवरी अथवा शूद्र जाती न करावे. वस्त्र धरोणी वाम हस्ती. दक्षिण हस्ती सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी. रात्री न करावे. उदक घेऊनी अगद्य करणे. घडे मनी भस्मे करुनी सारवावे. रंगमाळिका घालोनी निर्मळ असावे देवता भुवनी. मग बैसोनी शुभासनी. देवपूजा करावी जैशी. संध्या ब्राह्मणाशी देवपूजा करावी तैशी. त्रिकाल करावे अर्चनाशी. एक चित्ते मनोभावे. त्रिकाळी न घडे ज्याशी. प्रातकाळी करावी हर्षी. तेही न साधे पर्येशी. मध्यान्हकाळी करावे सायंकाळी मंत्रेशी. पुष्पे वाहुनी भक्तीशी. ऐसे न साधे जायाशी. भोजनकाळी करावे देवपूजा न करी नर. पावे त्वरित यमपूर. नरकभोगी निरंतर. ऐक ब्राह्मणा एक चित्ते. विप्रकुळी जन्म जायाशी. पूजा न करिता जेवी हर्षी. तोची होय यमग्रासी. वैश्व देव न करी नर. देवपूजा करावयाशी 6 प्रकार पर्येशी. उदक नारायण विशेषी पूजिता. तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन ऐका. अग्निदेव पूजा अधिका. मानस पूजा अतिविशेखा. एक चित्ते पर्येसा. सूर्यपूजा करिता जान. संतुष्ट होय नारायण. सामान्य पक्ष स्थंडिली जान. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी ज्ञाता असेल बुद्धिमंत. यज्ञ पुरुष पूजा त्वरित. स्वर्गा पूजा देत. यज्ञ पुरुष पूजा मुख्य जान. अथवा पूजावे धेनुसी. ब्राह्मण पूजा विशेषी. गुरुपूजा मनोभावेशी. प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ती. गुरुत्रयमूर्ती मनोनी बोलती समस्त श्रुती वचनी. सकाळाभिष्टे तयापासूनी. पायविजयचारी पुरुषार्थ. कली प्रवेश होता नरू. न करिता अंतकरण स्थिरू. उत्पत्ती केली शारंग धरू. समस्त कली उद्धारावया. शालिग्राम चक्रा कितेशी. प्रकाश केला ऋषिकेशी. तीर्थ घेता पर्येशी. समस्त पापे नासती. आज्ञा घेऊनी श्री गुरुची. पूजा करावी प्रतिमेची. वेदाक्त मंत्र करोनी वाची. विधीपूर्वक पूजावे स्त्री जनादी शूद्रासी. न म्हणावे वेदमंत्रेशी. आगमोक्त मार्गेशी. गुरु निरूपे करावे. श्री गुरुनेचे निरूपाने. पूजिजे काष्टे पाशाने. त्याची होती देव जाणे. होती प्रसन्न पर्येसा. सुची आसनी बैसोनी. करावे प्राणायाम तिनी. योभ्यो माता मनोनी. चेतन करावा परमात्मा. प्रणव मंत्रोनी द्वादशी. उदक प्रोक्षावे आपुल्या शिरशी. संकल्प करोनी अंगण्याशी. कलश पूजा करावी देवाच्या दक्षिण भागेशी. कलश ठेवावा पर्येशी. पूजा करोनी भक्तीशी. शंख पूजा करावी. निर्माल्य काढोनी विनयेशी. टाकावे ते नैऋत्य दिशी. धौत वस्त्र हंतरोनी हर्षी. दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मनी श्री गुरुशी.
मनोवाक्काय कर्मेशी अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा चारीद्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्चुनी शांताकार करा ध्यानी मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्रशीर्षेती आवाहनोनी पुरुष वेदम आसनी यथावानश्य मनोनी पाद्य यावे अवधारा मंत्र मनोनी त्रिपाधूर्व ऐसा अर्ध्य द्यावे परियेसा तस्माद्विराड म्हणा ऐसा देवासी आचमन समर्पावे यत पुरुषेन मंत्रेशी स्नपन करा देवासी दुग्धादी पंचामृताशी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेशी श्रुती मार्गे करोनी न्यासाशी स्नपन करावे परियेशी एक चित्ते अवधारा स्नपन करुणी देवासी वैश्वावे शुभासनेशी तयज्ञमिती मंत्रेशी वस्त्रे द्यावी परियेसा तस्माद्यज्ञेती मंत्रेशी यज्ञोपवित द्यावे देवासी येनेची मंत्रे गंधाक्षतेशी वहावे अनन्य भक्तीने तस्मादश्वा अजायंत ऐसा तुम्हा मंत्र म्हणत पुष्पे वहावी एक चित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वाहवायचे विधान सांगेन ऐका ऋषी जन आपण पेरिले कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे असती अरण्यात ती मध्यम प्रकार बोलीजे क्रय करुनी घेता विकत अधम पुष्पे जाणीजे उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अध्यम पीत कृष्ण चित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देख सछिद्र अथवा कृषी क्रमी भक्षक भूमीवरी पडे ऐक पुष्प त्यजावे देवाशी शिळी नव्हे ती द्रव्य जाना बिल्वपत्रे तुळशीयाना सहस्रपत्रे कमळमाना सदाग्राह्य देवाशी शतपत्रे बकुल चंपकाशी वाटले कमले पुन्नागेशी मल्लिका जाती करविरेशी कल्हार पुष्पे अर्पावी विष्णू पूजा करावयाशी वर्जावी पुष्पे तुम्ही ऐशी दत्तूर अर्क करविरेशी रक्तपुष्पे वर्जावी गिरी कर्णिका निर्गुडेशी शेवगा कपित्थ करंजेशी अमलपत्र कुष्मांडेशी पुष्पे विष्णूशी वर्जावी ही वाहिल्या होय दोषी सांगेन ऐका समस्त ऋषी पूजा करिता विष्णूशी त्याजावी याची कारणे अर्कपुष्प वाहिल्याशी विनाश होय आपणाशी दत्तूर पुष्पे प्रज्ञानाशी केवीद्वारे दरिद्रता श्रीकर्णिका पुष्पे वाहता कुळक्षय होय त्वरिता कंटकारी पुष्पे वाहता शोक होय परियेसा कंद पुष्पे होय दुःख शाल्मली पुष्पे रोग ऐक त्याची कारणे करून विवेक पुष्पे वाहावी विष्णूशी वर्जा पुष्प ईश्वराशी सांगेन नावे परियेशी कपित्थ केतकी शशांकेशी श्याम पुष्पे वर्जावी काष्टपिंपळ करंज देखा बकुल डाळिंब केतका घातकी निंबादी पंचका माधवी पुष्पे वर्जावी च्युत कुंद इतुखा जाती रक्तपुष्पे वर्जावी निवृत्ती ईश्वरार्चने दोष घडती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशाशी वर्ज करा तुम्ही तुलसी नित्य पूजा करा दुर्वेशी दुर्वावर्ज शक्ती देवी ते येणे विधी पुष्पे वाहता काम्य होय तुम्हा त्वरिता चतुर्विध पुरुषार्था लाधाल तुम्ही अवधारा यत्पुरेशी मंत्रेशी सुगंध धूपादी परिमळेशी ब्राह्मणो शेती मंत्रेशी एकार्तिक करावे चंद्र माम नसो इति मंत्रेशी नैवेद्य अर्पावा देवासी तांबूल अर्पिता मना मंत्राशी नाभ्या असिदिती ऐसा सुवर्णपुष्पे निरांजन समशेती मंत्रे करून पुष्पांजली घेऊन देवा यज्ञेती मंत्रे अर्पावी धाता पुरस्तात मंत्रेशी नमस्कारावे देवाशी अतिसम्मुख पृष्ठदेशी गर्भगृही करू नये नमस्काराचे विधान सांगेन ऐका विद्वजन सव्य देव प्रदक्षिणा करून
नमन करावे आपला गुरु. माता पिता सम्मुख जावे बाहेरून येता, अथवा उत्तम द्विज देखता सम्मुख जाऊनी वंदावे. सभा असेल द्विजाची नमस्कार करा एकची देवार्जनी तैसेशी. नमस्कार पावे समजता माता पिता श्री गुरुशी. नमस्काराची रीती ऐशी उभय हस्ते कर्णस्पर्शी एक भावे वंदावे. सव्य पादावरी देखा सव्य हस्तपर्शोनी निका. वाम हस्ती वाम पादुका धरुनी नमन करावे. गुरु स्थानांची नावे सांगेन ऐका भावे. विचारोनिया बर्वे नमस्कारावे येणे विधी. माता पिता गुरु दाता भय हरता अन्नदाता. व्रतबंध केल्या पुरोहिता सापत्नी ते गुरुस्थानी. ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल ज्याची माता. वय अधिक इष्टामित्रा नमस्कारावे तयाशी. निषिद्ध स्थाने नमावयाशी सांगेन ऐका तुम्हासी. उने असेल वय ज्याशी नमू नये विद्वजनई. अग्नी समिधा पुष्पे कुशा धरीला असेल अक्षता कुशा. स्वहस्ती परहस्ती असता दोषा. अशस्त्रवध होई जे नमस्कारिता. जप अथवा होम करिता दूर देखिला द्विज येता. स्नान करिता जळी असता नमन करिता दोष घडे. एखादा विप्रासे धावत नेनता अथवा धनगर्वित क्रोधवंत किंवा मंगल स्नान करीत नमस्कार करू नये. एक हस्ते ब्राह्मणाशी नमू नये पर्येशी. सुतकिया मूर्ख जनाशी करू नये नमस्कार. गीत वाद्यादी नृत्याशी संतुष्टावे देवाशी. प्रार्थना करावी भक्तीशी मग अर्चावे सनकादिका. पूजा अपूर्व देवाशी हस्त ठेवूनी पीठेशी. उत्तर पूजा करावी हर्षी मग करावे उद्वासन. ऐसे परी देवपूजा करावी भक्तीने ऐका द्विजा. संस्कृत अन्न व्हावया काजा. वैश्वदेव करावा अग्नी अलंकार करुनी. अन्न अग्निकुंडी दाखवूनी घृत संमिश्रित करुनी. पंचभाग करावे एका भागाच्या 10 होती. दुसरा बळी हरणी योजिता. अग्रदान तिसरा करीतो. चौथ्या मागे पितृयज्ञ मनुष्ययज्ञ. पाचव्याशी वैश्वदेव अथवा मंत्रेशी अन्न नाही ज्या दिवशी तंदुलानी करावा. वैश्वदेव समयाशी अतिथी आलिया घराशी. चोर चांडाल होय हरशी पूजा करावी मनोभावे. यम सांगे दूताशी वैश्वदेव करिता नराशी. जाऊ नको तयापाशी विष्णू आज्ञा अम्मासे. माता पिता घातक्याशी शुनी श्वपच चांडालाशी. अतिथी आलिया घराशी अन्न द्यावे पर्येसा. न विचारावे गोत्रकुळ अन्न घालावे तत्काळ. विनमुख झाली या पितृकुळ वर्षे 16 न येती घराशी. प्रवासी असेल आपण जरी औषधी घृत जरी क्षीरी. कंदमुळे फळे तरी देवयज्ञ करावा अन्नाविने. अग्रदान करू नये साधुजन. पंचमहायज्ञ करी ब्राह्मण. चंद्रायन आचारावे न होता वैश्वदेव आपल्या घरी. भिक्षेशी आला नर जरी भिक्षा घालूनी पाप दूरी. वैश्वदेव फेल असे बळी हरण घालूनी काढी आपण. त्याने आचरावे चंद्रायन आपण काढिता दोष जाण. आणि का करवी काढवावे बळी हरण न काढिता जेवी जरी. 6 प्राणायाम त्वरित करी तेने होय पाप दूरी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी ग्रहपूजा करून देखा. गोग्रास द्यावा विशेखा. नित्य श्राद्ध करणे ऐका करुणी अन्न समर्पावे. स्वधाकार पिंडदान करू नये अग्नोकरण. ब्रह्मचार्याशी तांबूलदान दक्षिणा वर्ज परेसा. वैश्वदेव झाल्यावरी उभा राहुनी आपल्याद्वारी. अतिथी मार्ग पहावा निर्धारी. आलिया पूजन करावे श्रमोनी. आलिया अतिथीशी पूजा करावी भक्तीशी अथवा अस्तमान समयेशी. आलिया पूजन करावे वर्णना. ब्राह्मणो गुरु ऐसे बोलती वेदशास्त्रु. अतिथी जान सर्व गुरु. वैश्वदेव समयाशी वैश्वदेव समयी अतिथीशी पूजा करिता पर्येशी. ती पावे देवाशी. तुष्टे ब्रह्मा इंद्रवन्नी. वायुगुण आर्यमादी देव तृप्ती पावे सदाशिव. पूजा करावी एक भाव सर्व देवता संतुष्टती. अतिथी पाद प्रक्षाळिती पितर सकळ तृप्त होती. अन्नदाने ब्रह्मा तृप्ती. विष्णू महेश्वरावधारा. यतीश्वरादी ब्रह्मचारी. जे समयी येती आपुल्या घरी. अन्न द्यावे निर्धारी. महापुण्य असे देखा.
ग्रास मात्र धिजला एक मेरू समान पुण्याधिक बर्वे द्यावे त्यासी उदक समुद्रा समान दान असे अतिथी आलिया घराशी जेवी आपण त्यज्युनी त्यासी श्वान योनी पावे हरशी गर्धप योनी पुढे उपजे ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण सर्वथा न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे सायं प्रातर्ग्रहस्थासी भोजन करणे संतोषी प्रक्षालन करुणी पादाशी ओले पायी असावे ओली असावी पाच स्थाने हस्तपाद उभय जाणे मुख ओले पंचम स्थाने शतायुषी पुरुष होय पूर्वाभिमुख बैसून भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडून बसावे ऐका एक चित्ते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियास मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशाशी परियेसा शूद्रे अर्धचंद्राकार मंडल करावे परिकर आवाहनावे सुरवर आदित्य वसु रुद्र ब्रह्मा पिता महादिदेवता तया मंडली उपजविता याची कारणी तत्वता मंडला विने जेवू नये न करिता मंडल जेवी जरी अन्न नेती निशाचरी पिशाच असुर राक्षस परी अन्न रस नेती अवधारा उत्तम पूर्वाभिकुमी देख पश्चिम मध्यम ऐक पित्रकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी धरावे पात्र सुवर्ण रजत ताम्रपात्र पद्मपात्र पालाशपात्र पुण्यपात्र परियेसा जेविता वर्जावे ग्रस्तानी ताम्रपात्र यतीनी सुवर्ण अथवा रजत ताम्र शुक्ती शंखज पात्र स्फटिक पाषाण यतीशी कर्दळी गर्भपत्रेशी पद्मपत्र जळे स्पर्शी वल्ली पालाशपत्रेशी जेविता चांद्रायान आचरावे वट अश्वस्त अर्क पटोल कदंब कोविदार पर्णे कोमळ भोजन करिता तत्काळ चंद्रायन आचारावे लोहपात्र आपुले करी ताम्रमणमय पृष्ठ पवर्णावरी कर्पास पत्री वस्त्रावरी जेविता नरकप्रती जाय काश्यपात्री जेविल्याशी येश बळ प्रज्ञायुष्याशी वाडे नित्याधिकेशी ग्रस्थानी नित्य काश्यपात्र असावे पात्र पाच शेर नसावे उणे अधिक थोर उत्तम शत शेर सुवर्णपात्रा समान देखा काश्यपात्रीचे भोजन तांबूलासहित अभ्यंगन यती ब्रह्मचारी जान विधवा स्त्रियांनी वर्जावे श्वानाच्या चर्माहुनी निषेध असे एरंड पाणी निषेध अधिक त्याहुनी आणिक जेविल्या भिन्न ताटी फुटके काश्यपात्रेशी जेविता होय महादोषी संध्याकाळी जेविता हरशी महापातकी होय जाणा जवळी असता पतित जरी जेवू नये अवधारी शूद्र जेविल्या शेषावरी जेवू नये ब्राह्मणाने सवे घेऊनी बाळाशी जेवू नये श्राद्धा दिवशी आसन आपुले आपणाशी घालू नये ब्राह्मणाने अपोषण आपुले हाती घेऊ नये मंदमती तैल घालूनी स्वहस्ती आपण अभ्यंग करू नये भोजनकाळी मंडळ देखा करू नये स्वहस्तका आयुष्य क्षय पुत्रघातका मनिजे नाम तयाशी नमस्कारावे वाढिता अन्न अभिधारावे पहिलेची जाण प्राणाहुनी घेता क्षण धृत घालावे स्वहस्ताने उदक घेऊनी व्याहिती मंत्री प्रोक्षोनी अन्न करा पवित्री परिशी चावे तेजी रीती मग नमावे चित्रगुप्ता बळी घालोनी चित्रगुप्ताशी काढवावे सवेची परेशी वाम हस्तक धोनी सरशी पात्र धड धरावे अंगुष्ठ तर्जनी मध्यमांगुलीशी धरावे पात्र वाम हस्तेशी अपोषण करावे सव्य करेशी आणि का करवी घालावे अपोषण उदक सांडोनी जरी आणिक घेती उदक तरी श्वानमूत्र घेतल्या परी एकचित्ते परियेसा धरिले अपोषण ब्राह्मणाशी नमस्कारिता महादोषी आशीर्वाद घेऊ नये तयापाशी उभयताशी दोष घडे मौन असावे ब्राह्मणे देखा बोल नये शब्दिक अपोषण घ्यावे मंत्रपूर्वक मग घ्याव्या प्राणाहुती अपोषणाविन भोजन करी
पाप विमोचन करा तरी अष्टोत्तरशत मंत्र गायत्री जपता दोष परिहारे प्राणाहुतीचे विधान सांगेन ऐकिजे ब्राह्मण प्राणा अग्निहोत्र करिता जान समस्त पापे जाती देखा जैसा कारपार सरा शिशी अग्नी लागता परियेशी जळोनी जाय त्वरितेशी तैसी पापे नासती प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण अन्न स्पर्शोनी मंत्र म्हणे गीता श्लोक प्रख्यात श्लोक अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिना देहमाश्रिताः प्राणा पान समायुक्ता पचाम्यन्नम चतुर्विधम टीका अन्न ब्रह्मरसो विष्णु भोक्ता देव गिरिजार मनु ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा मग घ्यावा प्राणाहुती आहे ती पंचमंत्र प्रख्याती तर्जनी मध्यम अंगुष्ठ धृती प्राणाय स्वाहा म्हणावे मध्यम अनामिका अंगुष्ठेशी अपानाय स्वाहा म्हणा हर्षी व्यानाय स्वाहा म्हणा याशी कनिष्ठिका अनामिका अंगुष्ठेशी अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेशी उदानाय स्वाहा म्हणा हर्षी पंचांगुलीने परियेशी समानाय स्वाहा म्हणावे प्राणाहुती घेतल्या अन्न देता स्पर्शो नये जाण जिवे गिळावे तत्क्षण मग धरावे मौन देखा मौन धरावयाची स्थाने सांगेन ऐका ती उत्तमे स्नान समयी धरा निर्गुणे न धरिता फल असेना होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तत्क्षण जेविता मौन न धरिता आपण अपमृत्यू घडे त्याशी अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेईल तोवरी मौन धरावे अवतारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी पिता जिवंत असे ज्याशी अथवा ज्येष्ठ बंधू पर्येशी धरू नये मौनाशी श्राद्धान्न जेविता धरावे पंच प्राणाहुती देता सर्वाशी मौन ग्राह्यता असेल पिता वडील भ्राता मौन धरिल्या अदपात जेविता प्रथम जेविता प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जान भक्षून पूर्वी द्रवान्न कठिनांश पर्येसा भोजनांती समयासी जेवू नये द्रवांनाशी बळ जाय पर्येशी शीघ्र भोजन करावे धेनुशी उदक प्यावयाशी जितका वेळ होय त्याशी भोजन करावे पर्येशी शीघ्र भोजन मुख्य जाना भोजन करावायची स्थिती सांगेन ऐका ग्रासमिती संन्यासी मुनी येथी अष्टग्रास घ्यावे जाण षोडशग्रास अरण्यवासी द्वात्रिशत गृहस्थाशी मिती नाही ब्रह्मचार्याशी एकचित्ते पर्येसा जी तुका मावेल आपुल्या मुखी ती तुका ग्रास घ्यावा विषयखी अधिक घेता ग्रासमुखी उच्चिष्ट बक्षिले फळ देखा अर्धा घास बक्षुनी उरले ठेविता आपुल्या भानी चंद्रायन आचारावे त्यांनी उच्चिष्ट भोजन तया नाव न बैसावे सहभोजनाशी इष्ट सोयरे इत्यादिकाशी व्रतबंधा विनयपुत्राशी कन्याकुमाराशी दोष नाही सांडू नये अन्न देखा घृत पायस विशेष ऐका सांडावे थोडे ग्रास ऐका जेवू नये सर्व अन्न भोजन संपेपर्यंत पात्री धरावा वामहस्त जरी सोडील अजानत अन्न वर्जोनी उठावे या कारणाने द्विजना सोडू नये पात्र जाना अथवा न धरावे पूर्वीचे जाना दोष नाही पर्येसा वस्त्र गुंडाळोनी डोईशी अथवा सम्मुख दक्षिणेशी वामपादावरी हस्तेशी जेविता अन्न राक्षसनेती वामहस्त भूमीवरी ठेवूनी नरभोजन करी रोग होय शरीरी अंगुली सोडूनी जेवू नये अंगुली सोडूनी जेवी जरी दोष गोमांस बक्षिल्या परी दोष असती नानापरी स्थाने असती भोजनाशी अश्व गजारूढ होऊनी अथवा बैसोनी स्मशानी देवालयी शयनस्थानी जेवू नये पर्येसा निषिद्ध जेवण करपात्रेशी ओले नेसोनी अद्रकेशी बहिरहस्त बहिकेशी जेविता दोष पर्येशी यज्ञोपविताच्या
उपवितीशी भोजन करावे पर्येशी जेविता आपुल्या सम्मुखेशी पादरक्षा असू नये ग्रास उदक कंदमूळ इक्षुदंडादी केवळ भक्षोनी पात्री ठेविता सकळ उच्छिष्ट होय अवधारा भोजन करी स्नानाविने न करिता होम जेविकवणे अन्न नव्हे क्रमी जाणे म्हणे पराशर ऋषी पर्णपृष्ठावरी रात्रीशी तिपे विन जेविल्याशी महादोष असे त्याशी क्रमी बक्षिल्या समान होय दीप जाय भोजन करिता पात्र धरावे स्मरोनी सविता पुनरपी आणोनी लाविता मग भोजन करावे पात्री असेल जितके अन्न तितकेचे जेवावे परिपूर्ण अनेक घेता दोष जाण श्री गुरुमंती ब्राह्मणाशी स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसू नये व्योम आकाश अंधकारी जेवू नये न ठेविता शेष स्त्रियेशी जेविता होय अत्यंत दोषी ठेविले न जेविता स्त्रिया दोषी महापातके घडती जाणा शून्य देव देवालयी देवस्थान आपुले ग्रही जलसमीप संध्यासमयी जेवू नये परियेसा पात्रे ठेवून दगडावरी जेवू नये अवधारी अवलोकू नये मुखावरी स्त्रीजनाचे परियेसा न करावे सहभोजन जेविता होय उच्चिष्ट भक्षण कुलस्त्रियेशी करिता भोजन निर्दोष असे परियेसा प्राशन शेष उदकाशी घेऊ नये उच्चिष्टाशी अगत्य घडे संदेशी किंचित सांडुनी घेईजे वस्त्रोदक घेतल्याशी अपार दोष घडती तयाशी जन्म पावे श्वान युनिशी पडे मागुती नरकात शब्द होय उदक घेता अथवा क्षीर धृत सेविता अपौषणोदक प्राशिता सुरापान समान असे महाजळी रिगोनी उदक घेता मुखावनी अथवा जे घेती उभ्यानी सुरापान समान जाणा द्वय हस्तांजोळी करुणी घेऊ नये उदक ज्ञानी घ्यावे एक हस्ते करुणी वाम हस्त लावू नये सभे बैसुनी एकासनी अथवा आपुले हातुरुनी प्राशन करू नये पाणी महादोष परियशी वाढावे भिन्न पात्रेशी पाहू नये अनिक यतीशी रजस्वाला स्त्रियाशी चांडाळ श्वान पाहू नये दृष्टी पडे इतू कियाशी ध्वनी ऐकता करणाशी त्यजावे अन्न त्वरितेशी जेविता दोष परियेशी कलह शब्द कांडन दळण ऐकता जेवू नये अन्न अपशब्द स्पष्ट जाण त्यजावे अन्न परियेसा नेनते लोकपंक्तीशी घेऊ नये परियेशी अगद्य गडे संघीशी उदके भस्मे करा पृथक अथवा स्तंभ असेल मध्य द्वारमार्ग असेल शुद्ध उदके वेष्टिता आपुले परिग दोष नाही परियेसा कृष्ण वस्त्र नेसुनी आपण जेविता दोष अपार जाण स्त्री जनवाडी ती का सेवीन उच्चिष्ट समान परियेसा ऐसा विचार करुणी मनी करावे भोजन द्विजजनी विकिरीद विलोहित मनोनी अभिमंत्रावे शेष अन्न विकिरिदे इति मंत्राशी म्हणावा अघोर ऋषी रुद्रदेवता परियेशी अन्नाभिंत्रणे मंत्रणे विनियोग ऐसा मंत्र जपोन हाती घ्यावे शेषान्न यमाच्या नावे बळी घालून उत्तरा पोषण मग घ्यावे उच्चिष्ट सर्व पात्रीचे घेऊनी हाती म्हणावाचे रौरव मंत्र असे त्याचे पात्राजवळी ठेवावे उठून जावे प्रक्षालनाशी गंडूष करुनी मग हस्तस्पर्शी न करीत गंडूष प्रक्षाली हस्ताशी आत्मघातकी तोची जाणा मुख प्रक्षालिता परियेशी मध्यमांगुली दातगासी तर्जनी अंगुष्ठे महादोषी रौरव नरकी परियेसा बर्वे हस्त प्रक्षालन करावे दंतशोधन हत्तीचे पवित्र सोडून टाकावे नैऋत्य दिशे अंगुष्ठ मात्र पुरुषा म्हणावा मंत्र परियेसा हस्त घासोनी चक्षुषा उदक घालावे अवधारा ऐसा जरी न म्हणा मंत्र चक्षु रोग होय त्वरित या कारणे करा निश्चित हस्तोदके आरोग्यता द्विराचमन करोनी आयोंगो मंत्र म्हणोनी दुपदा दिवेन मुमुचा म्हणोनी पाद प्रक्षालन करावे ऐसा तुम्ही मंत्र जपता भोजन ठाई जाऊनी बसता द्विराचमन करुनी निघुता नाशिका स्पर्श मग करावा स्मरावे मग अगस्त्याशी कुंभकर्ण वडाग्निशी वृकोदर शनेश्वराशी
इलवल वातापी जीर्य म्हणावे, हस्त दाखवावे अग्निशी, आणिक सांगेन परेशी, बंधुवर्ग असती जयाशी, पुसू नये वस्त्रे कर, मग स्मरावे श्री गुरुशी, आणिक स्मरावे कुळदेवतेशी, येणे परी विधीशी, भोजन करावे द्विजोत्तमे, विप्र विनवी श्री गुरुशी, भोजन प्रकार सांगितला मासी, विधी निषिद्ध अन्यशी, कैसी निरोपावी दातारा, विप्रवचन ऐकवणी, निरोपिती श्री गुरु संतोषिनी, ऐक ब्राह्मण म्हणोनी, अति प्रेमे निरूपिती, म्हणे सरस्वती गंगाधरू, ब्राह्मणपणाचा आचारो, निरोपिला गुरुनाथे समग्रू, मनोनी विनवी संतोषी, वैश्वदेवा विने अन्न अथवा गणान्न परिपूर्ण घातले असेल बहु लवण, बहु मिश्रितान्न जेवू नये, लसूण गाजर कंदमुळा, व्रतांक श्वेत जो असे भोपळा, छत्राकार शाखा सकळा, वर्जाव्या तुम्ही परेसा, धेनू अजा महिषी क्षीर, प्रसूतीचे वर्जावे दशरात्र, नूतनोदक पर्जन्यपूर, त्रिरात्रीचे वर्जावे, पुष्पांड डोरली पडवळेशी, मुळा बेल आवळेशी, न बक्षावे प्रति पदेशी, भक्षिता पाप परेसा, स्वर्गापवर्ग जाड ज्याशी, अष्टमी वर्जावी औदुंबराशी, अमल कफळ रात्रीशी, वर्जावे भाऊ वासर सप्तमी, बेलफळ वर्ज शुक्रवारी, शमीफळ मंदवारी, बक्षिता लक्ष्मी जाय दूरी, वर्जावे ते दिवशी परेसा, धात्री फळ रात्रीशी, भक्षिता हनी प्रज्ञेशी, नाश करी वीर्याशी, धात्री फळ वर्जावे, नख केश पिळलिया अन्ना, स्पर्श केलिया मार्जार जाना, वायस घारी कुकुट जाना, स्पर्श केलिया अन्न त्यजावे, धेनू मूषक मुख स्पर्शे अथवा स्पर्शे अध केशे त्यजावे, अन्न भरवसे असेल उच्चिष्ट अन्नाजवळी, एक हाती वाढिले अन्न शिळे असेल शीत जाण, वर्जावे तुम्ही ब्राह्मण, निषिद्ध बोलिले आचार्य, धृत तैल मिश्रित शिळे अन्न अपवित्र तळिले असेल सर्वत्र शिळे अन्न सर्वथा, विप्र विकिती गोरस धृत क्षीर परियेस, घेता घडती महादोष, साक्षात वन्नी पक्व जेवू नये, माशान्नाचे वटक देखा, शिळे न होती कधी ऐका, जैसे लाह्यापीठ देखा शिळे नव्हे परेसा, कंदमुळादी सुरान्न जवांचे असेल परमान्न, गुडयुक्त असेल अन्न शिळे नव्हे परेसा, ऐशा शिळ्या अन्नाशी दोष नाही परेशी, विटाळ होता महादोषी, शुची स्थानी असावे, भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर, कमुक चूर्ण पर्ण सत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मणी, तिळ मिश्रित भक्षाशी, जेवू नये रात्रीशी, जेविता होय महादोषी, श्री गुरु म्हणते ब्राह्मणाते, क्रमुक एक सुख आरोग्य द्वय देता, निष्वळ आरोग्य त्रिणी द्यावी महाभाग्य, चतुर्थे दुःख होय जाण, पाच क्रमुक देता जरी, आयुष्य प्रज्ञा वाढे भारी, देऊ नये सहा सुपारी, मरण सांगे परियेसा, पर्ण अग्रमूल न काढी जरी, व्याधी संभवे अवधारी, अग्रभक्षिता पाप भारी, चूर्ण पर्णे आयुष्य क्षीण, पर्ण पृष्ठी बुद्धिनाश, द्विपर्ण खाता महादोष, ऐश्वर्याचा होय विनाश, ऋषी संमत असे जाणा, पर्णेवीन क्रमुक मुखी घालिया, आपण होय असुखी, समजन्म दरिद्री दुखी, अज्ञानी होय अंतकाळी, यतीश्वरादी ब्रह्मचारी, रजस्वाला स्त्री विधवा जरी, तांबूल भक्षिता मांसपरी, रस त्याचा सुरापान समान, तांबूल बक्षिल्यानंतर सायं संध्या करावी विप्रे, सूर्य अर्धमंडळ उत्तरे, अर्धे द्यावी परेसा, बैसोनी द्यावी अर्धे तिनी, चारी द्यावी काळक्रमुनी, गायत्री मंत्र जपोनी, इममे वरून म्हणावा, गोत्रप्रवर उच्चारोन, मग करावे औपासन, करावे निशी भोजन, क्षीर मिश्रित मुख्य असे,
रात्रीकरिता परिसिंचना वृत्तंत्वा सत्यम मंत्र म्हणा. येणे विधी करा भोजनापूर्वी जैसे बोलिले असे. भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर. मग जावे शयनावर. येणे विधी आचरावे. शयन करावायचे विधान सांगेन ऐका विद्वजन. पराशर सांगे वचन त्याची विधान सांगतसे. खटवा असावी निर्मळ जान. वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण. औदुंबर अश्वत्थ पिंपळी निर्गुण. न करावी खटवा परियेसा. निषिद्ध जांभूळ काष्टाची. वर्जावी प्रेत गजदंताची. भिन्न काष्ट त्याज्यावी साची. बरवी असावी खटवा देखा. सुमुहूर्ते विनावी खटवा देखा. घनिष्ठा भरणी मृग शीर्षी दूषिका. वार सांगेन विशेखा. शुभाशुभ फळ असे. आदित्यवारी लाभ देखा. चंद्रवारी महामुखा. भौमवारी पाविजे दुखा. बुधवारी सांगेन महापीडा. गुरुवारी विणल्याशी 6 पुत्र होती त्याशी. शुक्रवारी अतिविशेषी. मृत्यू पावे मंदवारी. स्वगृही शयन पूर्वशिरेशी. श्वशुरालयी दक्षिणेशी. प्रवासकाळी पश्चिमेशी. शयन करावे परियेसा. सदा निषिद्ध उत्तर दिशा. वर्जले फळ सांगतली दिशा. विप्रे आचरावा ऐसा. ऋषी मार्ग शुभाचार. पूर्ण कुंभ ठेवून उशी. मंगळ द्रव्य घालावे भोवशी. रात्री सुक्त म्हणावे हर्षी. विष्णू स्मरण करावे. मग स्मरावा अगस्त्य ऋषी. माधव मुचुकंद परियेशी. अस्तिक कपिल महाऋषी. सर्पस्तुती करावी निषिद्ध स्थाने. निजावयाची सांगेन सर्व परियेशी. जीर्ण देवालयी स्मशानाशी. एक वृक्षातळी वर्जावे. चारी बिंदी चोहाटेशी. ईश्वरस्थान परियेशी. माता पिता निजले स्थळाशी. निजू नये परियेसा. वर्जावे वारुळा जवळी. आणि तळ्याचे पाळी. नदी किनारी नसता जवळी. घोर स्थळी निजू नये. वर्जावे शयन धान्यावरी. निजू नये मोडके घरी. वाडीन घाली निसतील तरी. खटवा वर्जावी त्यापुढे. नेसून ओले अथवा नग्न निजू नये शिरवेष्टून. आकाशाखाली वर्जावे शयन. दीप असता निजू नये. पूर्वरात्री अपरात्रीशी. निजू नये परियेशी. असू नये स्त्रियेपाशी. रजस्वाला चतुर्थ दिनी असावे जानवे. उपवितीशी. दृष्टी न पडावी वणीशी. आयुष्य क्षीण परियेशी. दीप वर्जावा या कारणे. नीळ वस्त्र नेसले स्त्रियेशी. करिता संग परियेशी. पुत्र उपजे चांडाळेशी. शुभ्र वस्त्र विशेष. रजस्वाला न होती स्त्रियेशी. न करावा संग परियेशी. संग करिता महादोषी. अनेक प्रकारे कसे. 10 वर्षे होता कन्येशी. रजस्वाला सर्वत्राशी. ऐका तुम्ही सर्व ऋषी. पराशर सांगत असे. ऋतुकाळ असता स्त्रियेशी. गावाशी जाता परियेशी. भ्रूण हत्या होय दोषी. प्रख्यात असे परियेसा. वृद्धात्वा वांजेशी. अस्ति पुत्र जिशी. बहुकन्या होती जियेशी. चुकता ऋतुकाळ दोष नाही. ऋतू देता चतुर्थ दिवशी. पुत्र उपजे अल्पायुषी. कन्या होय 5वे दिवशी. 6वे दुन्नी पुत्र परियेसा. विषम दिवशी कन्या जाण. सप्त दिवशी पुत्र सगुण. 10 दिवस ऋतुकाळ खून. चंद्रबळ असावे मूळ मघा. रेवती दिवशी संग न करावा परियेशी. कोप नसावा उभयताशी. संतोष रूपे असावे ऋतुकाळी. स्त्रीपुरुषाशी. जे जे असेल मानसी. सत्वर रज तमोगुणाशी. सत्व रज तमोगुणेशी. तैसा पिंड उपचे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार. सांगता झाला पराशर. ऐकोनी समस्त ऋषीश्वर. येणे परी आचरती. श्रीगुरु म्हणती ब्राह्मणाशी. ऐसा आचार परियेशी. जे आचरती विधीशी. दैन्य कैचा तया घरी. ते वंद्य होय देवाशी. कामधेनू येईल घराशी. लक्ष्मी राहे अखंडेशी. पुत्रपौत्री नांदती होय आपण शताविशी. न घडती दोष काही त्याशी. तो न भी
कळी काळाशी ब्रह्मज्ञानी होय जाणा. काळ मृत्यू चुके देखा, अपमृत्यू घडे कैसा आहे का. ऐसा आचार आहे निका, नित्य राहाटावे येणे बरी. ऐसे ऐकून या वचन विप्र लागे श्री गुरुचरणा. झाला उपदेश उद्धारपणा, कृपासागर गुरुमूर्ती. भक्तजन तारावयाशी, अवतारलाशी ऋषिकेशी. परिहरिले अंधकाराशी, ज्ञानज्योती प्रकाशिली. असे विनोनी ब्राह्मण पुनरुपी धरिले श्री गुरुचरण. श्री गुरुमूर्ती संतोषन प्रसन्न झाले तयवेळी. म्हणती श्री गुरुतयाशी, आचार सांगितला तुझ हर्षी. तव जावे आता भिक्षेची, आचार करुनी सुखी असे. जे जे इच्छिशी कामना, होईल निवृत्ती सत्य जाणा. कन्या पुत्र नांदुती सगुणा, संदेह न धरावा मानसी. ऐसा वर लाधोनी विप्र गेला संतोषिनी. होता तैसा चरुणी सकळा भिष्टे लाधला. सिद्ध म्हणे नामधारकाशी, श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी. ऐकता ज्ञान समजतासी, मूढ होय ब्रह्मज्ञानी. अज्ञान तिमिर अंधकारासी, ज्योती प्रकाश कथा सुरसी. जे जे इच्छले मानसी, पाविजे त्वरित अवधारा. म्हणे सरस्वती गंगाधरू, श्री गुरुचरित्र असे सुरतरू. ऐकता होय संतोष फारू, सकाळा भिष्टे साधती. इति श्री गुरुचरित्रामृत नामधारका शिष्य सांगत. आचार जो का समस्त निरोपिला श्री गुरुनाथे. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे. अन्निक कर्म निरूपणम नाम सप्तत्रिशो अध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पितमस्तु. ओवी संख्या 271. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. कर्मकांड समाप्त. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव दत्त.